नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण एक मच्छी स्पेशल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे स्टफ्ड बांगडा फ्राय। तुम्हाला आपल्या चॅनलवर बऱ्याच मच्छी फ्राय रेसिपीज बघायला मिळतील, तर त्या नक्की चेक करा। आज आपण कोकणी स्पेशल स्टफ्ड बांगडा फ्रायची रेसिपी बघूयात। स्टफ्ड बांगड्यामध्ये चटणीची स्टफिंग घातली जाते, पण आज मात्र मी तुम्हाला अगदी झटपट आणि मिक्सर वगैरेचा वापर न करता स्टफिंग कशी तयार केली जाते ते दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बांगडे नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला मीठ लावून ठेवायचे। मी इथे साधारण 2 चमचे मीठ घातलंय। आता हे सर्व मासे 20 मिनिटं असेच रेस्ट करत ठेवून द्यायचे। तर स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं। मी इथे 1 छोटी वाटी ओलं खोबरं घेतलंय। यामध्ये घालायचंय अर्धा चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धना पावडर, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारण 2 चमचे लिंबाचा रस घालायचा। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपलं स्टफिंग बनून तयार आहे। मसाला कोटिंगसाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचंय। थोडासा लिंबू पिळून घ्या आणि सगळं काही नीट मिसळून घ्यायचंय। या सर्व गोष्टी डायरेक्ट मच्छीवर घातल्या तरी चालतील, पण अशा पद्धतीने मिश्रण तयार केलं की ते मस्त एकजीव होतं आणि माशांना देखील कोट करताना सोपं पडतं। तर आता आपण मीठ लावून ठेवलेले बांगडे घेऊयात। बांगड्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यांच्या पोटाच्या भागात अशा छिडा पाडून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला यामध्ये स्टफिंग भरता येईल। तर आता आपण तयार केलेला मसाला सर्व बांगड्यांना लावून घेऊयात। सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचंय। बाहेर आणि पोटाच्या भागात देखील हा मसाला नीट लावून घ्यायचाय। वरती डोक्याच्या बाजूला देखील व्यवस्थित कोट करून घ्यायचंय। सर्व बांगड्यांना ही सेम पद्धत वापरून व्यवस्थित कोट करून घ्या आणि साधारण 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या। आता आपण स्टफिंग भरून घेऊयात। अगदीच जास्त किंवा अगदीच कमी सुद्धा स्टफिंग नाही भरायचंय। बांगड्यांमध्ये जेवढं राहील तेवढं स्टफिंग यामध्ये घालून घ्यायचंय। बांगडा बंद होईल अशा प्रमाणात स्टफिंग भरायचं आहे। तर आता आपण सर्व बांगड्यांमध्ये स्टफिंग भरून घेऊयात। आता आपण बांगडे धाग्याच्या मदतीने बांधून घेऊयात, जेणेकरून त्यातलं सारण बाहेर नाही पडणार। तर धागा बांधताना अगदीच घट्ट देखील बांधू नका, नाहीतर मग फ्राय करून झाल्यावर जेव्हा आपण हा धागा काढू तर त्यासोबतच मच्छीचं कोटिंग देखील निघू शकतं। त्यामुळे अगदीच घट्ट किंवा अगदीच लूज देखील धागा नाही बांधायचा आहे। तर सगळ्या बांगड्यांना धागा गुंडाळून त्याला गाठी मारून घेऊयात। तर आता क्रिस्पी कोटिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 चमचे तांदळाचं पीठ,
2 चमचे गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचा रवा घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे कोटिंग मी थोडं जास्तच बनवलंय कारण मच्छीला हे अगदी सगळ्या बाजूनी लावून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या बांगड्याला मस्त क्रिस्पी टेक्स्चर येईल। तर आता सर्व बांगड्या आपण व्यवस्थित कोट करून घेऊयात। अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्या आणि मग आपले बांगडे फ्राय करण्यासाठी तयार आहेत। बांगडे फ्राय करण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घालून घ्या। आता यामध्ये एक एक करून बांगडे घालून घेऊयात। आपल्याला सर्व बांगडे मीडियम गॅसवर ठेवून तळून घ्यायचे। एक बाजू तळून झाली की बांगडा पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने देखील बांगडा तळून घ्यायचा आहे। तर आता इथे आपला स्टफ्ड बांगडा फ्राय तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त रंग आलाय याला। तर आता आपण पटकन याचे धागे काढून घेऊयात। तर सुरीच्या किंवा कैचीच्या मदतीने धागा कापून घ्या आणि हळूवारपणे तो काढून टाका। तर इथे आपला स्टफ्ड बांगडा फ्राय तयार आहे। गरमागरम स्टफ्ड बांगड्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला मांदेलीच्या साराची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। अजून अशाच बऱ्याच मच्छींच्या रेसिपी आहेत, तर त्या नक्की चेक करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्यांच्या लिंक्स देईनच। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।